कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके उद्यान म्हणजेच नानानानी पार्कचा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रदीप कारंडे यांनी निर्मितीचा इतिहास सांगितला। अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या संकल्पनेतून या उद्यानाची निर्मिती झाल्याचं सांगितलं। त्यांच्या सूचनेवरून मुंबई गिरगाव चौपाटी इथल्या एकमेव नानानानी पार्कचा अभ्यास करून याची निर्मिती केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। यामध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असावा या उद्देशानं सामंजस्य कराराद्वारे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरला सहभागी करून घेतलं। त्यांनी उद्यानाची जबाबदारी उत्तमरित्या पेलून दाखवली। त्यांचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचं देवरा यांनी नमूद केलं। याच पद्धतीनं शहरात उद्यानांचा विकास व्हावा अशी अपेक्षा देवरा यांनी व्यक्त केली। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कोल्हापुरातील कार्यकाळातील कामाचं कौतुक केलं। नानानानी पार्क हे ज्येष्ठांसाठीचं हक्काचं ठिकाण असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी महापौर रूपाराणी निकम, प्रोबेस क्लबचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, रौप्य महोत्सवी समिती अध्यक्ष डॉक्टर रमाकांत दगडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते या उद्यानासाठी योगदान देणाऱ्या घटकांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रोबस क्लबचे अध्यक्ष सुरेश लोले, रोटेरियन हरीश शर्मा, शारदा शिंदे, रमेश गुरव, अंजली गुर्जर, माजी पोलीस अधिकारी सुरेश पवार, रोटेरियन अरुण गोयंका यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते।